नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या महाराष्ट्राची खबर बात या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ ईडीच्या फेऱ्यात अडकलेत. ईडीच्या पथकानं कोल्हापुरातल्या मुश्रीफांच्या निवासस्थानी छापे मारले. ईडीच्या छाप्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण बुधवारी ईडीनं एकाच वेळी कोल्हापूर आणि पुण्यातल्या मुश्रीफांशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांवर छापे घातले. ईडीच्या रडारवर असलेले हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे नेते आहेत. यापूर्वी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या विरोधात ईडीनं कारवाई केली. आता मुश्रीफ ईडीच्या फेऱ्यात अडकलेत. मात्र या छापेमारी राज्यातल्या राजकीय वातावरण ढवळून टाकायला कारणीभूत ठरली आहे. ईडीनं आज कुठे कुठे छापेमारी केली आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून की आज कोल्हापूरमध्ये छापे पडले. आप्पासाहेब नलावडे कारखाना दिवाळखोरीत निघाला. सोमय्यांनी काय आरोप केलेत आपण जाणून घेतोय. तो कारखाना ब्रिक्स इंडिया कंपनीनं विकत घेतला. ब्रिक्स कंपनी मुश्रीफांचे जावई मंगोलींच्या मालकीची आहे. बोगस कंपन्यांच्या नावानं बोगस खाती तयार करण्यात आली असाही आरोप आहे. त्याचबरोबर त्या बोगस खात्यांमधून पैसा ब्रिक्स कंपनीच्या खात्यात वळवला गेला आणि त्या पैशातून मग कारखान्याचा व्यवहार करण्यात आल्याचा आरोप हा किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केलाय. आणि या सगळ्या आरोपांची चौकशी आता ईडीच्या मार्फत केली जाते. ईडीच्या रडारवर हसन मुश्रीफ आले आणि पुणे शहरात छापे पडले. चंद्रकांत गायकवाड संचालक ब्रिक्स इंडिया कंपनीचे कोरेगाव पार्क मधले जे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात हसन मुश्रीफ यांचे पुण्यातल्याच ब्रिक्स इंडिया लिमिटेड ऑफिसवर गणेश खिंड मधल्या सुद्धा आज धाड पडली. मुश्रीफांचे नातेवाईक आणि अशोका मिल्स कोंढव्यातले इथं सुद्धा छापे पडले. कोल्हापुरात आज कुठे कुठे छापे पडले तर कागलमधलं जे हसन मुश्रीफ यांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानी सुद्धा ईडीनं धाड टाकली. गडहिंग्लजमध्ये आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यावर सुद्धा ईडीचे अधिकारी दाखल झाले. त्याचबरोबर सांगाव रोड इथल्या मुश्रीफ समर्थक प्रकाश गाडेकरांचं निवासस्थान सुद्धा आज चौकशीच्या फेऱ्यात आलं. इन्कम टॅक्स विभागानं बेनामीची कारवाई सुरू केली होती. त्याला सुद्धा वरिष्ठ न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे. म्हणजे आरओसीनं या शेल कंपन्यांच्या विरुद्ध आरओसीनं खटला दाखल केला होता. त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. बेनामीची कारवाई सुरू झालेली होती ती त्याला म्हणजे नुसती स्थगिती नाही त्याला निकालच लावलेला आहे. म्हणजे आता कशाच्या बद्दल आता ईडी छापे घालते आणि काय करते याची मला काय कल्पना नाही. ब्रिक्स कंपनी जी आहे ज्याचा उल्लेख ते करतायत त्याचाही माझा दुरान्वयीनही संबंध नाही. आता सगळ्या यंत्रणाच्या हातात आहे. गडिंग्लज कारखाना आप्पासाहेब नलावडे हा कारखाना हा कोणत्याही बँकेनं लिलाव केलेला नाही. म्हणजे लिलावात कुणी घेतला कमी किमतीनं असं नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाने 10 वर्षे भाडे करारापोटी या ब्रिक्स कंपनीला चालवायला दिला होता. आणि ही कंपनी 2 वर्ष आधीच जो फार मोठा तोटा आला म्हणून ही कंपनी ही कारखाना सोडून गेली. आता ही कंपनी तो कारखाना चालवत नाही. ईडीच्या छाप्यावरून एकीकडे राजकारण रंगलंय तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना खरेदीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला. तर मुश्रीफांनी सोमय्यांचे सगळे आरोप फेटाळून लावले. ईडीच्या छाप्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण बुधवारी ईडीनं एकाच वेळी कोल्हापूर आणि पुण्यातल्या मुश्रीफांशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांवर छापे घातले. ईडीच्या या छाप्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना काही वर्षांपूर्वी दिवाळखोरीत निघाला. तो हसन मुश्रीफांचे जावई
मतीन मंगोली यांच्या मालकीच्या ब्रिक्स इंडिया कंपनीनं विकत घेतला। या व्यवहारासाठी कोलकात्यात बोगस कंपन्यांच्या नावानं बोगस खाती तयार करण्यात आली। त्या खात्यातून पैसा ब्रिक्स इंडियाच्या खात्यात जमा करण्यात आला आणि त्या पैशातून कारखान्याचा व्यवहार करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय। 158 कोटी रुपये हसन मुश्रीफनी घोटाळ्याचे पैसे कोलकात्याच्या अनेक कंपन्या, बोगस कंपन्या, शेल कंपन्या, या कंपन्यांमधून स्वतःचा परिवाराचा कंपनीत घेतले। त्यानंतर ते पैसे संत सेनापती घोरपडे साखर कारखाना याच्यात ट्रान्सफर केले। सोमय्यांनी केलेले आरोप मुश्रीफ यांनी फेटाळून लावलेत। अप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्याशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा हसन मुश्रीफ यांनी केलाय। या कारखान्याशी माझा कोणताही सुतराम संबंध नाही। यापूर्वी 4 वर्षापूर्वी इन्कम टॅक्सचे छापे पडले होते आणि सर्व तपासण्या या कारखान्याच्या आणि आमच्या संबंधित सगळ्यांच्या झालेल्या होत्या। खरं तर काही महिन्यांपूर्वी आयकर विभागानं हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापे घातले होते, मात्र त्या छाप्याचं पुढे काहीच झालं नाही। दरम्यान किरीट सोमय्यांनी मुश्रीफांवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले, तसंच त्यांनी ईडीकडे मुश्रीफांविरोधात तक्रार सुद्धा दाखल केली। त्या तक्रारीची दखल घेत ईडीनं कारवाई केल्याचा दावा सोमय्यांनी केलाय। मात्र मुश्रीफ यांनी त्यांच्या आरोपांचं खंडन केलं असलं तरी या छाप्यांमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीनं छापा टाकल्यानंतर आता कोल्हापुरात मुश्रीफ समर्थक कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। 11 तास उलटूनही मुश्रीफ यांच्या कागल इथल्या घरात छापेमारी सुरू असल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पुतळ्याचं दहन केलं। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीनं छापा टाकला। तब्बल 12 तासानंतर सुद्धा ही कारवाई सुरू आहे। या कारवाईच्या विरोधात त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात रास्ता रोको केला। या कार्यकर्त्यांमध्ये मुश्रीफांचा जबरा फॅन सुद्धा आहे। या रास्ता रोकोत तो सहभागी झाला। सागर धावणे असं या कार्यकर्त्याचं नाव असून या नादखुळा कार्यकर्त्यानं मुश्रीफांचे टॅटू अंगभर कोरलेत आणि आता आपला हा नेता जेव्हा ईडीच्या कचाट्यात सापडला असं कळल्यानंतर तातडीनं ते त्यांच्या बचावासाठी धावून आले, त्यांच्या समर्थनार्थ धावून आले। मुश्रीफांच्या घरावरती आज ईडीचे छापे पडले, त्यानंतर कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले। मात्र त्यापैकी कार्यकर्ता त्याच्याच दिवसभर चर्चा झाली, सागर धावणे या ठिकाणी पाहायला गेलं तर त्याची चर्चा म्हणजे या ठिकाणी त्याच्या हृदयावरती अगदी हसन मुश्रीफ या ठिकाणी पाहायला मिळतात। दंडावरती सुद्धा हा हसन मुश्रीफ यांचा एकूणच टॅटू आहे तो आपल्याला दिसून येते। खरं तर हे दोन्ही टॅटू परमनंटली आहेत आणि त्यांनी हे आपल्या छातीवरती कोरल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर कार्यकर्ता कसा असावा आणि नेत्या आणि कार्यकर्त्याचं नातं जे कसं असते ते यातून दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आपण त्यांच्याकडूनच या संदर्भातली माहिती घेऊया। हसन मुश्रीफांचा हे टॅटू दिसत आहेत दोन्ही दंडावरती आणि तुमच्या हृदयावरती। कोल्हापुरी फेटा पण यामध्ये दिसते, रुबाबदार असा टॅटू दिसतो। हसन मुश्रीफ साहेब तर रुबाबदार आहेत, त्यामुळे काही अडचण नाही। खरं तर हा टॅटू मी ज्यावेळी काढला, मी सामान्य कुटुंबात जन्मलेला एक व्यक्ती आहे, तर हसन मुश्रीफ साहेबांनी मला एक उभारणी दिली, एक कार्यकर्ता म्हणून मला त्यांनी उभारणी दिली। मला प्रत्येक माझ्या अडीअडचणीत, माझ्याच नव्हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या अडीअडचणीत हसन मुश्रीफ साहेब एक देवासारखे उभारतात, म्हणून त्यांना आम्ही देवाप्रमाणेच हसन मुश्रीफांना पोचतो। बातमी पुण्यातून आहे। दहशत माजवणाऱ्यांना स्थानिकांनीच आता पुण्यात चोप दिला। पुण्यात कोयता गँगनं दहशत पसरवण्याला सुरुवात केलेली होती। सोमवारी रात्री 9च्या सुमारास तुळशीबागेमध्ये बांबू घेऊन दहशत माजवणाऱ्या दोघांना स्थानिक दुकानदारांनी चोप दिला। बांबू घेऊन खंडणी मागणं, लुटणं असे प्रकार सर्रास सुरू असतात आणि त्यामुळे सोमवारी रात्री 2 जणांनी दहशत माजवण्यासाठी बांबूनं मारहाण सुरू केली। उपनगरामध्ये दहशत करणारे आता गर्दीच्या ठिकाणी सुद्धा तुळशीबाग आणि तापकीर गल्लीमध्ये दहशत माजवत होते। मात्र स्थानिकांनी त्यांना पकडलं आणि मग चांगला चोप दिला आणि सीसीटीव्ही मध्ये हे सगळं कैद झालंय।
दहशत माजवणाऱ्या दोघांपैकी एक जण पळून गेला, दुसऱ्याला पकडून फरासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे। ही दोन्ही मुलं अल्पवयीन आहेत आणि प्राथमिक तपासात ही सगळी बाब उघडकीस आली आहे। पण सातत्यानं आपण बघतोय पुण्यामध्ये की या वेगवेगळ्या गावगुंड लोकांकडून, या तरुण पोरांकडून हातात कोयते घेऊन रस्त्यावरती दहशत माजवण्याचा जो प्रकार वाढीला लागलेला आहे, त्याला कंटाळून आता पुणेकरांनीच या सगळ्या लोकांना अद्दल घडवायचा निर्णय घेतला। बांबूला बांबूनं उत्तर। वेळेत पुढच्या बातमीकडे। उद्धव ठाकरेंसमोरील राजकीय अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत। पक्षानंतर आता उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पद सुद्धा धोक्यात आलंय। पक्षप्रमुख पदाची मुदत संपायला आता अवघे 12 दिवस शिल्लक आहेत आणि संघटनात्मक निवडणुकांवर निवडणूक आयोगानं प्रतिसाद दिलेला नसल्यानं ठाकरे गटाचं टेन्शन वाढलंय। पक्षानंतर आता पदही धोक्यात। पक्षप्रमुख पद आणि नवं संकट। उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या। संघटनात्मक निवडणुकांसाठी शिवसेनेची विनंती। निवडणूक आयोगाचा थंड प्रतिसाद। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती 12 दिवसांवर आली आहे। मात्र शिवसेना ठाकरे गटाला वेगळीच चिंता लागली आहे, कारण 23 जानेवारी रोजी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची 5 वर्ष पूर्ण होणार आहेत। मात्र संघटनात्मक निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून अद्याप प्रतिसादच मिळालेला नाहीये। मंगळवारच्या सुनावणीत निवडणूक आयोगानं या विषयाला स्पर्शच केला नाही। आता पुढच्या सुनावणीत तरी या मुद्द्यावर सुनावणी होऊन दिलासा मिळेल का, याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलंय। त्यासाठी आमच्या वकिलांनी त्या प्रकारचं केलेलं आहे की आम्हाला ही मुदत जी 2023 संपत आहे त्यापूर्वी पक्षाचं हे आम्हाला निवडणूक घ्यायला द्यावी। पक्षप्रमुख आणि इतर राष्ट्रीय कार्यकारिणीचे नेते वगैरे निवडीचं जे आहे, आणि तुमची कुठची काय हे असेल, जर तुम्हाला त्याच्याबद्दल जर आक्षेप असेल किंवा हे असेल, तर मग ही मुदत ते तोपर्यंत ॲड इंटरिम अशा रीतीनेच त्यांचं पक्षप्रमुख पद हे सुरू राहील, अशा प्रकारचं हे द्या। शिवसेनेवर ठाकरे गट आणि शिंदे गटानं दावा केलेला आहे। या दोन्ही गटांनी त्यांचाच पक्ष खरी शिवसेना असल्याचा दावा केलाय। निवडणूक आयोग यावर निर्णय देणार आहे। निर्णय कधी येणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपणार असल्यानं शिंदे गटानंही आक्रमक भूमिका घेतली आहे। शिवसेना पक्ष प्रमुख जो है वो हम नहीं कह रहे गलत है, लेकिन जिस तरह से बाकी ऑफिस बेरर्स अपॉइंट किए गए हैं सिर्फ पक्ष प्रमुख के आदेश पे, वो गलत है। निवडणूक आयोगाच्या सुनावणीत शिवसेना ठाकरे गटाच्या संघटनात्मक निवडणुकांवर निर्णय झाला नाही तर उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार आहेत। पक्षप्रमुख पदाची मुदत संपली आणि पेचावर तोडगा निघाला नाही तर शिवसेना ठाकरे गटाला बॅकफूटवर जावं लागेल। येत्या 23 जानेवारी रोजी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळाची मुदत संपत आहे। त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात आलेली आहे की आम्हाला या संदर्भात निवडणूक घेण्याची परवानगी देण्यात यावी। त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला परवानगी देतं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट अर्जुन सिंगसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। यानंतर बातमी आहे राज्यातल्या विधान परिषदेच्या निवडणुकांसंदर्भातली। शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय। या निवडणुकीमध्ये मविया एकत्र लढणार असल्याची माहिती आज मवियाच्या नेत्याने दिली। नाना पटोलेंनी स्वबळावर काँग्रेस लढणार असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर राज्यात मविया फुटल्याची चर्चा सुरू झाली। मात्र अगदी काही वेळातच नाना पटोलेंनी एक पाऊल मागे घेत निवडणुका एकत्र लढण्याचं जाहीर केलं। इतकंच नाही तर नागपूरमधील जागेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार लढणार असल्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलं। त्यामुळे जो वाद दिसत होता तो काहीसा शमला असं म्हणावं लागेल आणि मवियाची एकजूट समोर आली। ज्या व्यवस्थेनं, ज्या सत्तेनं या महाराष्ट्राची दुर्गती केलेली आहे त्या व्यवस्थेला थांबवण्यासाठी
या पद्धतीचं एकमत करून या निवडणुकीला पुढे जाण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे। ही एक राजकीय म्हणजे एका हुकुमशाही व्यवस्थेच्या विरोधातली लढाई आणि ती एकत्रित लढायचा निर्णय आम्ही केलेला आहे। त्याच्यामुळे एक कदम आम्ही मागं झालो म्हणून त्याच्यामध्ये काँग्रेसला तिथं मागं व्हावं लागलं असा नाही। ही लढाई ची भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये एकमतानं जयंतरावांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे लढू आणि महाराष्ट्रातल्या 5ही जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील। अमरावती आणि नाशिक इथं काँग्रेस निवडणूक लढवणार आहे। शेतकरी कामगार पक्ष हे कोकणात निवडणूक लढवणार आहेत। मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवतील आणि नागपूर या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उद्या आज अर्ज त्यांनी देखील दाखल केलेला आहे। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या एका वक्तव्यानं नवा वाद सुरू झालाय, चर्चा सुरू झाल्यात। देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री असं वक्तव्य नवनीत राणांनी केलं। फडणवीस मुख्यमंत्री आहेत यात शंका नाही असंही राणांनी म्हटलंय। त्यामुळे नव्या राजकीय चर्चा सुरू झाल्या। सगळ्यांना आपण उपमुख्यमंत्री वाटतात, पण आमची मनापासून इच्छा आहे की आमचे मुख्यमंत्री आणि आमचे सगळ्यांचे काम ज्या पद्धतीने आपण करतात, आमच्या मनात आपण मुख्यमंत्री आहात त्याच्यामध्ये काही शंका नाही। शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या अपघात प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलाय। अपघात प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या डंपर चालकानं खोटी जबानी पोलिसांना दिल्याचा दावा आमदार योगेश कदमांचे वडील माजी मंत्री रामदास कदमांनी दिला। आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला ठोकर देणाऱ्या डंपर चालकाला उत्तर प्रदेशातून अटक केली, त्यानंतर ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात घडला असा जबाब डंपर चालकानं पोलिसांना दिला होता। पण संबंधित डंपरचं ब्रेक फेल झालेलं नव्हतं हे आता उघड झालंय। त्यामुळे या चालकानं खोटा जबाब दिल्याचं स्पष्ट होत आहे। या संपूर्ण प्रकरणात आता चालकाची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून 2 पथकांच्या द्वारे या अपघात प्रकरणाचा तपास केला जातोय। डंपर चालकाच्या फोन रेकॉर्ड पासून ते सर्व काही तपासलं जात असल्याची माहिती माजी मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे। पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी या संदर्भातली ही माहिती दिली आहे। पण ज्यावेळेला संबंध गाडीची तपासणी केली त्यावेळेला लक्षात आलं की ब्रेक फेल झालेले नाहीत, तो ड्रायव्हर खोटं बोलतोय। म्हणून पुढे पोलीसची गाडी, मागे पोलीसची गाडी आणि त्यांनी ती गाडी डंपर आणून मधल्या गाडीला 150 फुटापर्यंत लांब खिचत नेलं। थोडं ती गाडी आणखी पुढे गेली असती तर नवीन गेली असती आणि असंच ते प्लॅनिंग होतं असं मला वाटतं। पोलिसांच्या गाडीला ती गाडी पुढे धडकली नसती तर ती गाडी खोल दरीमध्ये गेली असती योगी दादाची गाडी। बलवंत नसीब चांगलं होतं, लोकांचे आशीर्वाद होते म्हणून माझा मुलगा वाचलेला आहे त्यातून। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक नंतर काही खास, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय महाराष्ट्राची खबरबात। कल्याणमध्ये महावितरणचे अभियंते आणि 10 कर्मचाऱ्यांच्या पथकावर हल्ला करण्यात आला। वीज चोरी शोधण्यासाठी गेलेल्या पथकावरती हा हल्ला करण्यात आला। हाजी मलंग शाखा कार्यालयाच्या अंतर्गत काकडवाल गावामध्ये वीज चोरीचा शोध घेत असताना त्यांच्यावरती हा हल्ला झाला। यावेळी संतप्त गावकऱ्यांनी कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड यांच्यासह 10 जणांना बेदम मारहाण केली आहे। यातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथे थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।